कोणार्क, अपना शहर अपनी बातें। ससुराल वालों ने फंसे हुए गुन्हे में भाई को छुड़ाया तो ससुराल वालों ने युवक पर धारदार हथियार से हमला कर दिया। इस हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया। उल्हासनगर कैंप 4 के मराठा सेक्शन में रहने वाले विष्णु गव्हाणे पर कुछ दिन पहले जानलेवा हमला हुआ था। यह हमला 5 लोगों के गिरोह ने किया था और इस हमले में विष्णु गव्हाणे गंभीर रूप से घायल हो गए थे। मुकेश जाधव, महेश जाधव, लक्ष्मण जाधव, हर्षद सकट, जतिन चौहान इन्होंने कैंप 4 में महात्मा फुलेंगर के पास हमला किया गया। आरोपियों ने गव्हाणे पर धारदार हथियार और लोहे के औजारों से जानलेवा हमला किया। इस हमले में विष्णु गव्हाणे के दोनों हाथ और पैर टूट गए हैं। सौभाग्य से विष्णु गव्हाणे जूडो कराटे में प्रशिक्षित थे, इसलिए उन्होंने इस हमले में अपना सिर बचा लिया। इस हमले के आरोपी मुकेश जाधव और हर्षद सकट पुलिस हिरासत में हैं और 3 अन्य आरोपी लक्ष्मण जाधव, मुकेश जाधव और जतिन चौहान अभी भी फरार हैं। इस संबंध में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है और पुलिस 3 अन्य आरोपियों की तलाश कर रही है। मी विष्णू पुंजाराम गव्हाणे, राहणार उल्हासनगर 4 मराठा सेक्शन। माझ्या विरोधात काही दिवसापूर्वी माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या भावाचं लग्न झालेलं असून आमच्या नात्यातील मुकेश अर्जुन जाधव यांची बहीण माझ्या भावाला केली असून त्यांनी काय आमचे घरगुती वाद झाले असून त्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या भावाला अटक केलेली। त्यामध्ये मी कसाबसा पुरावे देऊन माझ्या भावाला सोडून आणलं। 2 महिने अटक केली असून माझ्या भावाला मी सोडून आणलं पुरावे दाखवून। नंतर मी माझ्या भावाला सोडवलं। त्यानंतर मी माझ्या भावाला का सोडवलं याचा बदला घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर भरपूर दिवसापासून राग धरलेला होता, हे मला काय माहिती नव्हतं। त्यानंतर दिनांक 13/12/2024 या दिवशी मी माझ्या भावाला भेटण्यासाठी भीमनगर येथे भीम कॉलनी येथे गेलो असता तिथून भावाला भेटून वरती आल्याच्या नंतर ओटीकडे येत होतो चाय पिण्यासाठी चुलत भावासोबत। त्यांनी रोडच्या कडेला दबा धरून बसलेले 5-6 जण होते। त्यांनी माझ्या अंगावर अचानक हमला केला व चाकू रॉड त्यांनी मला अचानक रात्रीच्या सुमारे 8:15 ते 8:30च्या दरम्यान त्यांनी चाकू व रॉडने हमला करण्यास सुरुवात केली। ते हमलेखोर कोण कोण होते? त्या हमलेखोर तो मुख्य आरोपी एक मुकेश अर्जुन जाधव, लक्ष्मण रामभाऊ जाधव, जतिन चौहान, महेश जाधव आणि सकट हे 5 आरोपी होते। हो, पहिल्यापासून सांगू? हर्षद सकट बोला। पहिल्यापासून सांगू? हर्षद सकट पहिले किती सांगितलेली? बोला। हर्षद सकट यांनी मला मारहाण केलेली, चाकूवर लोखंडी रॉडने मारहाण केलेली। तुम्हाला कुठे कुठे लागलं? मला पायाला लागलं, हाताला लागलं, पोटात पण चाकू खुपसवला होता, पण मी असे वरती हात करून दाखवले, हे केले, वाचवलं नाही। मला पोटात पण आणि डोक्यात पण मारहाण करत होते। मी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि बोलत होते, तुला भरपूर दिवसापासून तू वाचत गेला, तुला ढगातच पाठवणार होतो, तू जेलला जाता जाता वाचला, आता तुला ढगातच पाठवतो बघा, आता ठेवत नाही तुला। लक्ष्मण जाधव व मुकेश जाधव हे दोघांच्या हातात चाकू होता आणि ते चाकू खुपसत होते, पण मी हाताने एक वार झेलत आलो। ते बोलत होते, तुला आता संपूर्ण टाकतो, तुझी लास्टची वेळ आहे, खूप दिवसापासून तुझ्या मागावर होतो, तुला संपूर्ण टाकणं होतं, आता तुला संपवण्याच्याच तयारीत आहे आणि आज तू संपलाच पाहिजे। तुम्हाला कुठे कुठे इजा झाल्यात म्हटलं तुम्ही? माझ्या डाव्या पायामध्ये
3 फ्रॅक्चर झालेले आहेत. पूर्ण 3 तुकडे, एका पायाचे 3 तुकडे झालेत आणि त्याचे सर्जरी केलेली आहे. डावा हात पण माझे 2 तुकडे झालेत, त्याची पण सर्जरी आणि रॉड आणि प्लेट टाकलेली आहे. उजव्या हातामध्ये पण सर माझे पूर्ण प्लेट टाकलेली आहे, रॉड टाकलेले आहेत. याबद्दल तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे केली आहे का? हो, कंप्लेंट केली सर. कुठे केली आहे आणि काय केली? विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. पण ते आताशी 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. बाकीचे 3 आरोपी आणखीनही फरार आहेत आणि ते आमच्या घराच्या अवतीभोवती आमच्या रेकी करतायत. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।